विद्यमान आमदार माड्याचे राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे यांचा एक मुलगा याच माणेगाव गटातून ओपनमधनं उभारलेला आहे, अपक्ष उभारला आहे. त्यांचा दुसरा मुलगा बेंबळे पंचायत समिती गटातून राखीव ओबीसी राखीव असलेल्या मतदारसंघातून उभारला. ही काय प्रकार आहे नेमका? असं एकाच बापाची दोन पोरं, एक ओपनमधनं एक ओबीसीमधनं, काय प्रकार? आमदार बबनदादा शिंदेने राजकीय फायदा उपसण्यासाठी किंवा राजकीय फायदा करून घेण्यासाठी एक पोरग ओबीसीच्या माध्यमातून उभा केले, एक अपक्ष उभा केले, एक भाऊ दुसरा अपक्ष उभा आहे आणि एक पोरग राष्ट्रवादीच्या तिकिटावरती उभा आहे. एकूण घरातली 4 आणि नात्यातली 2 अशी 6 माणसं त्यांनी घरातली उभा केली. फक्त माढा तालुक्यामध्ये सत्तेचं परिवर्तन होतं की काय ही भीती त्यांना वाटते आणि माढा तालुक्यातल्या ह्या राजकारणावरती आपला कंट्रोल कायम राहावा म्हणून त्यांनी ही केलेली खीळ आहे. पण ही ओबीसीचा दाखला आणून उभा केलेला आहे. ओबीसीचा दाखला घेऊन उभा केलेला आहे. ते ओबीसीचा दाखला घेऊन उभा केलेला आहे आणि सत्तेमध्ये हे सगळे उद्याच्या भवितव्यामध्ये जिल्हा परिषदचे जे जनरल हे आहे अध्यक्षपद, त्यामध्ये कसा लाभ उठवता येईल, म्हणजे कुठल्या गटाची मेजॉरिटी होते त्या गटामध्ये आपला घरातला एक उमेदवार असावा अशा पद्धतीचं राजकारण त्यांनी तयार केलं आहे आणि चालू केलेलं आहे. मग आता एकंदर या सगळ्या प्रकारामध्ये ओबीसीचं जे प्रमाणपत्र आहे, आता मराठा समाजाचं एवढं आंदोलन चालू आहे ओबीसीला ह्याच्यात सामील करून द्या म्हणून, मग ह्यांनी दाखले आधीच कशी मिळवली? त्यांनी गेल्या वर्षीच्या ज्या राखीवची पद्धत निघाली त्यावेळेपासून आपल्या घरामध्ये जर ओबीसी कुणबी असं सर्टिफिकेट आपापल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकाने काढून ठेवलेलं आहे. त्याचा फायदा आता राजकीय त्याचा फायदा आहे राजकीय ह्या इलेक्शनमध्ये त्या उपटत आहेत. म्हणजे सगळी सत्ता घरीच पाहिजे, शिंदे घरात पाहिजे. सगळी सत्ता पूर्ण शिंदे घराण्यालाच पाहिजे. 25 वर्ष झालं ते शिंदे घराणं ही सत्ता तालुक्यातली आबादी ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतंय. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मतदारसंघ नसताना सुद्धा माणेगाव मतदारसंघामध्ये त्यांच्या पोराला टाकलं. राष्ट्रवादीचं तिकीट दिलेल्या उमेदवाराला घरी बसवून त्याला एबी फॉर्म दिला होता अमोल चव्हाणला, ते घरी बसवून सुद्धा स्वतःच्या पोराला अपक्ष म्हणून उमेदवार दिली आणि त्याला तिकीट काढून म्हणजे उमेदवारी माघारी घ्यायला लावली तिकिटाच्या उमेदवाराला.